सीमा भागातील भगवा ध्वज प्रकरणी शिवसेना नेत्यांवर गुन्हा दाखल. बेळगाव न्यायालयात हजर. पुढील सुनावणी 19 फेब्रुवारी रोजी. मराठी जनतेचा ठाम पवित्रा, नेत्यांना पाठिंबा. बेळगाव महापालिकेवर लाल पिवळा ध्वज फडकवल्यानंतर त्याचे पडसाद सीमा भागासह महाराष्ट्रात उमटले होते. त्याविरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेतर्फे बेळगाव नजीक कोणेवाडीत भगवा ध्वज फडकवण्यात आला होता. या प्रकरणी काकती पोलीस स्थानकात शिवसेना नेत्यांवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी चतुर्थ JMFC न्यायालयाने शिवसेना नेत्यांना समन्स बजावलं होतं. समन्सनुसार गुरुवारी शिवसेना नेते न्यायालयात हजर झाले. गुन्हा दाखल झालेल्या नेत्यांमध्ये शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे, संग्रामसिंह कुपेकर, अॅडव्होकेट संतोष मळवीकर आणि नागेश चौगुले यांचा समावेश आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 फेब्रुवारी रोजी होणार असून त्या दिवशी नेते जामीन अर्ज सादर करणार आहेत. यावेळी माजी आमदार मनोहर किनेकर, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, सरिता पाटील, रेणू किल्लेकर, शुभम शेळके, धनंजय पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, नरेश पाटील, महेश टंकसाळे आणि इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना नेत्यांचे न्यायालयीन कामकाज अॅडव्होकेट श्यामसुंदर पत्तार, अॅडव्होकेट हेमराज बेंचनवार, अॅडव्होकेट बाळ नाईक आणि अॅडव्होकेट चिदंबर पाटील पाहत आहेत. या प्रकरणामुळे सीमा भागात तणावाचं वातावरण असून मराठी जनतेचा भगव्याविषयीचा ठाम पवित्रा स्पष्ट दिसून येत आहे.